नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं। आज आपण बघणार आहोत पनीरचा लच्छा पराठा। चला तर मग त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मिरची घेतली आहे, लसूण घेतला आहे, धन्याची पावडर, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ घेतला आहे आणि पनीर इथे खिसून घेतला। आता पनीरमध्ये आपण मीठ, धन्याची पावडर, लाल तिखट, कोथिंबीर, कसुरी मेथी थोडी क्रश करून घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। पुरणपोळीला मळतो तसं कणिक मऊ मळून घ्यायचं आहे आणि एक मोठी चपाती लाटून त्यावर तूप पसरवून घ्यायचं आहे। तूप पसरवल्यावर पनीर आणि मिश्रण सरून घ्यायचं आहे आणि असं कापून घ्यायचं आहे सुरीने, सरळ सरळ असं गोल गोल करून एकावर एक चिटकवून पूर्ण गुंडाळी करायची, पीठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। गरम तव्यावर तूप लावायचं आहे आणि खरपूस कमी गॅसवर मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे। तयार आहे आपला पनीर लच्छा पराठा। दह्यासोबत किंवा कैरीच्या चटणीसोबत सर्व करू शकता। बघू शकता भरपूर जाडी तर नाही सुटली आहे, पण क्रिस्पी खूप झाला आहे। चला तर मग मी आज हे एन्जॉय करते आणि तुम्ही पुन्हा भेटूया अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।